श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. जर तुम्ही भजी बनवत असाल तर ती बनवताना त्यात खाण्याचा सोडा वापरत असाल तर तसे अजिबात करू नका. त्यामुळे अन्नातील जीवनसत्व नष्ट होतात. यासाठी एक ट्रिक आहे, ते म्हणजे भज्याचे पीठ भिजवताना त्यामध्ये तेलाचे कडकडीत मोहन टाका व त्याचबरोबर थोडेसे तांदळाचे पीठ त्यामध्ये मिक्स करून भजी बनवून बघा. पहा, मस्त अशी कुरकुरीत व टेस्टी भजी बनतात. तर मस्त कुरकुरीत भजी अगदी बाहेर भेटतात, अगदी तशीच घरी बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून नक्की बघा. टिप नंबर 2. शरीरातील विटॅमिन B12ची कमतरता झाल्यास स्नायूमध्ये गोळे येण्याची समस्या जाणवते. रात्री अंथरुणावर झोपल्यावर स्नायूत पेटके येऊ लागतात. याचा शरीरावरती नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे अवयव कमकुवत होतात. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. शरीरात कोठेही रक्ताची गुठळी झाली असेल तर त्या जागेवर आंबे हळद कोमट करून लावल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो. महिलांसाठी उपयुक्त टिप नंबर 4. लिंबाचा रस मिसळून रोज हात व पायावर लावल्याने आपली त्वचा हळूहळू गोरी होऊ लागते. उपयुक्त टीप आवडल्यास पटापट एक लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 5. रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस रोज पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते. परंतु लक्षात ठेवा, हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नये. तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर देखील किमान अर्धा 1 तास तरी इतर काहीही खाऊ नका. तर शुगर कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करून बघा व टीप आवडल्यास मैत्रिणीपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 6. बहुतेक वेळा आपण डोकेदुखी होऊ लागली तर पेन किलर घेतो, पण डोकेदुखीसाठी पुदिन्याचा कपभर चहा पुरेसा आहे. याशिवाय तुम्ही पुदिना तेलाने आपल्या डोक्याचा मसाज देखील करू शकता. यामुळे आपण आपले डोकेदुखीचा त्रास थांबेल व चांगली झोपसुद्धा येईल. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 7. बरेचदा छातीमध्ये कफ जमा झाला असल्यास खरखर असा आवाज येऊ लागतो. यासाठी गुळाचा एक छोटा खडा घेऊन तो खडा ठेचून त्यामध्ये थोडी हळद मिसळून त्याची गोळी तयार करून घ्यावी व ती गोळी जिभेवर ठेवून चगळा. याने छातीतील जमा झालेला सगळा कफ निघून जाईल व छाती आपली मोकळी होईल. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 8. उतार वयात हात पाय सुन्न पडण्याच्या समस्या होत असतील तर चमचाभर मधामध्ये 1 चमचाभर लिंबू रस मिसळून सलग 40 दिवस पिल्याने आराम मिळतो. तर सध्या सर्वत्र भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे. तर पावसाळ्याच्या दिवसासाठी अत्यंत कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 9. दमट हवामानामुळे घरात कुंबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यामध्ये बेकिंग सोडा टाका. यामुळे घरातील कुंबट वास निघून जाईल. टीप नंबर 10. पावभाजी अधिकाधिक टेस्टी व स्वादिष्ट करण्यासाठी कांदा आले लसूण पेस्ट तुपात परतून घ्यावी. यामुळे पावभाजी छान टेस्टी बनते. पावसाळ्यामध्ये उपयोगी येईल अशी टीप नंबर 11. लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून त्याने फर्निचर पुसून घ्यावे. यामुळे फर्निचरला छान अशी चमक देखील येते व फर्निचरवरील डाग देखील दूर होतात. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 12. गव्हाच्या दाण्याएवढा चुना दह्यामध्ये मिसळून रोज खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत होते. तर लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी ही टीप ट्राय करून बघा. तसेच यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते. टीप नंबर 13. लवंगा अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहेत. 30 मिली पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून
घ्यावा. यासोबतच दिवसातून 3 वेळा घेतल्याने अस्थमा असलेल्या व्यक्तींना आराम मिळतो. तर अस्थमा म्हणजेच दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त टीप आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.